हे बघा चाललात पंढरपूरला, मग माझ्या देवाला, माझ्या पांडुरंगाला माझा जय हरी सांगा. तो म्हटला ठीक आहे. गेला बस स्टँडवर बसला, पण नेमकीच बस त्याच दिवशी अर्धा तास उशिरा होती. मग तो बाकड्यावर बसू लागला, बसची वाट पाहू लागला, पण एक जातीवंत नास्तिक येऊन त्याला भेटला. बरं असे नास्तिक लोक तिथं भेटत असतात. आपल्याला जर वाटलं ना सकाळी सकाळी उठल्यानंतर याचं तोंड पाहून त्याचंच तोंड आपल्याला दिसतं, आपल्याला दिसतं. तुम्ही पाहा, खरं सांगू का, आम्ही जर कधी निघालो कार्यक्रमाला तर आमचे काय कार्यक्रम असतात बघा, मॅप कधी कधी चुकीचं येत असतो, कधी कधी फार फिरून फिरून येत असतो, मॅप चुकीचं येत असतो. मग कुठेतरी वाटतं विचारावं, पण खरं सांगू आम्हाला कीर्तनकारांना कधीच विचारायला चांगली माणसं भेटत नाही, कायम पेकडच माणसं भेटतात, कायमच. आता अनुभवच बाबा मला. आणि काय सांगावं, एका ठिकाणी निघाले आणि निघाल्याच्या नंतर सुनाटीचा रोड होता, रात्रीची वेळ होती, कोणीच दिसेना, पण एक पिणारं दिसलं. म्हटलं आता याच्याशिवाय पर्याय नाही. गाडी थांबवली, त्याला विचारलं सांगू आम्हाला या गावाला जायचंय, कसं जावं लागेल. तो माणूस म्हटलं एक काम करा, असं स्टेट जा, सरळ गेली की डावीकडे वळा, पुन्हा पुढे गेली की डावीकडे वळा, पुन्हा पुढे गेली की डावीकडे वळा आणि पुन्हा डावीकडे वळा. त्याने सांगितलं. त्याच्या सांगण्याप्रमाणे आम्ही सरळ गेलो, डावीकडे वळालो, पुन्हा डावीकडे वळालो, पुन्हा डावीकडे वळालो, पुन्हा डावीकडे त्याच्या पशी येऊन वळलो. त्याला म्हटलं असं का सांगितलं. ते म्हटलं हे चेक करत होतो तुमचा माझा विश्वास आहे. नको त्याचे तोंड पाहायचं ठरलं तर तेच दिसत असतं. तसं जातीवंत नास्तिक येऊन त्याला भेटला आणि भेटल्यावर विचारायला लागला, का म्हणले कुठं निघाले सकाळी सकाळी. तो म्हणला पंढरपूरला चालला. मग याने विचारलं कोणी सांगितलं तुम्हाला पंढरपूरला जायला. मी म्हणलं कारण मोठ्या महाराजाचं कीर्तन होतं, महाराजांनी सांगितलं पंढरपूरला गेलं पाहिजे, चंद्रभागेत स्नान केलं पाहिजे, पांडुरंगाचं दर्शन घेतलं पाहिजे. ते म्हटलं का महाराजांनी सांगितलं. अरे महाराज मंडळीचे सांगायचे दंते, आपण एका कानाने ऐकतो दुसऱ्या कानानं तसं तुम्ही नका करू शकता, पण अंतकरण पूर्वक होते. ते म्हटलं महाराज मंडळींनी सांगितलं. अरे एवढ्या मागणीला चालला पंढरपूरला, अरे तिथेही पाणी इथेही पाणी, तिथं म्हटली काय तिथं म्हटली काय सारखीच ना. याला ते पटलं आणि निघालो. कुठं बायकोनं विचारलं, अहो गेले होते तुम्ही. म्हणलं कुठं. ती म्हणली वारी. हे म्हणलं बरं आहे घरीच काय करायची वारी. हे कशामुळे घडलं, आस्तिकाला नास्तिक भेटल्यामुळे. आणि असे नास्तिक नको तिथं भेटत असतात आणि आयुष्याचं वाटोळं करत असतात. आणि त्या नास्तिकाचं बाबा सध्या मत आहे, ते नास्तिक स्टँडर्ड नास्तिक म्हणते बरं का. स्टँडर्ड नास्तिकाचं मत आहे की जे आम्हाला डोळ्याने दिसतं तेच असतं आणि जे डोळ्याने दिसत नाही ते राहत नाही. म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे बघा, आम्हाला ते डोळ्याने दिसत नाही म्हणजे तो नाही. पण खरं सांगू का, जगामध्ये कितीतरी गोष्टी अशा आहेत की त्या दिसतात पण असत नाही, आणि कितीतरी गोष्टी अशा आहेत त्या असतात पण दिसत नाही. सांगते जरा ऐका, जे दिसतं पण असत नाही असं काय आहे. तुम्ही कधी मृगजळ बघितलं का. मृगजळ नाही, जाऊ द्या. उन्हाच्या झळ्या, हा त्यालाच मृगजळ म्हणतात. ऐका, त्या उन्हाच्या झळ्या 4-5 जण मुंबईवरून आले आणि त्यांच्याशी लांब नजर गेली, त्यांना ते मृगजळ दिसलं आणि ते मुंबईचे होते राहणारे. ते सगळे गाडीतून उतरले, त्यांना ते मृगजळ खूप आवडलं, त्यांनी पाठीत भरलं आणि घरी घेऊन गेले. असं नाही होणार ना, घरी ते मृगजळ आहे ते दिसतं पण असं नाही. किंवा 2 डोंगर आहे, एका डोंगरावर मृगजळ आहे आणि एका डोंगरावर नाही, म्हणून एक डोंगर ओला आणि दुसरा डोंगर कोरडा असंही होणार नाही. ते दिसतं पण असं नाही. मग असं काय आहे जे असतं पण दिसत नाही. सांगते जरा ऐका. तिळात तेल आहे, फुलात सुगंध आहे, उसात गोडी आहे, लाकडात अग्नी आहे, तिळात तेल आहे आणि त्याहीपेक्षा दुधात तूप आहे. पण कधी तिळातलं तेल पाहून कळणार नाही, वाटून पहा कळाल्याशिवाय राहणार नाही. फुलातला सुगंध लांबून कळणार नाही, जवळ जा, फुल नाकापाशी न्या, घेऊन पहा कळाल्याशिवाय राहणार नाही. लाकडातला अग्नी पाहून कळणार नाही, लाकडावर लाकूड घासून पहा कळाल्याशिवाय राहणार नाही. उसातली गोळी पाहून कळणार नाही, खाऊन पहा कळाल्याशिवाय राहणार नाही. तिळातलं मात्र त्या ठिकाणी दुधातलं तूप पाहून कळणार नाही, मंथन करून पहा.
नवनीता तैसे घे आनंदा. मंथन केलं की दुधातलं तूप कळतं. तसं संतांची संगत केली की देवातला देव कळाल्याशिवाय राहणार नाही. पण त्याच्यासाठी संतांची संगत करणं गरजेचं आहे. पण सध्या फार मोठी शंका आहे, खूप मोठी शंका आहे बाबा. कारण सध्या कोणाची संगत करावी तेच कळत नाही. काही काही माणसं चेहऱ्यावरून दिसायला इतके सुंदर असतात, इतके स्वज्वळ असतात की आपल्याला वाटतं काय सज्जन येतो, याच्या संगतीत आपण गेलं पाहिजे. आणि त्याच्या संगतीत 6-7 महिने राहिलं की मग तो त्याचे रंग दाखवायला सुरुवात करतो. बरोबर इतकी चुकीचं आहे. बघा ना, कधी कधी आपल्याला एकदम सज्जन वाटणारी माणसं मग मात्र ते त्यांचे रंग दाखवतात. मग सध्या कोण चांगलं आहे आणि कोण वाईट आहे तेच कळत नाही. काही काही माणसं वरतून रंगाने फार गोरे असतात पण आतून फार काळे असतात. वरच्या गोऱ्या रंगाला करत काही काही माणसं वरतूनही काळे असतात आणि आतूनही काळे असतात. म्हणून संतांना म्हणावं लागलं, काय फुलला असी वरही या रंगा. म्हणून मी बऱ्याच नवदेवांना सांगत असते, मुलगी पाहायला गेला ना अजिबात रंगावरून चॉईस करू नका. पहिले पाहायला जायचं ना तर मात्र न कळत जा. कारण सध्या इतका मेकअपचा थर दिलेला असतो की नंतर तो विचारतो हीच माझी बायको आहे का, तर त्याला काय वाटायचं विशेष आहे. म्हणून मला सांगायचंय काय, कोण चांगलं आहे कोण वाईट आहे खरंच कळत नाही. मग संतांची संगत करा. सांगू तुम्हाला, संतन के संग लागले तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागले तेरी अच्छी बनेगी. ज्ञानोबरांची संगत करायची, मी आळंदीत जाऊन राहू का? अजिबात नका. देहूला जाऊन राहायचं का तुकोबराची संगत करण्याकरता? अजिबात नाही. ज्ञानोबरांची संगत करायची असेल तर दररोज ज्ञानेश्वरीतील एक ओवी वाचा. ज्ञानोबरांची तुकोबराची संगत करायची. तुकोबरांच्या गाथ्यातला रोज एक अभंग पाठ करा. तुकोबरांची संगत आहे. माझ्या मुक्ताबाईंची संगत करायची. मुक्ताबाईंच्या ताटीच्या अभंगापैकी एक अभंग तरी पाठ असावा. माझ्या मुक्ताबाईची संगत आहे. आणि संतांची संगत करण्याकरता कुठे जायचं नाही. ग्रंथ वाचले की आपल्याला आपोआपच देव कळणार, पण त्याच्यासाठी संगत संत नक्की करणं. जुनाच कल्याण करायचं असेल तर चांगल्याची संगत करा, देवातला देव कळेल. बरं, एवढंही सांगून जरी ते नास्तिक लोक म्हणतात ताई आम्हाला देव डोळ्याने दिसत नाही म्हणजे तो राहत नाही. पण एक सांगू, ज्या अर्थी भिंतीवर चित्र आहे त्या अर्थी बाबा चित्रकार असावा लागेल. बरोबर आहे की नाही? चित्रकाराशिवाय चित्र होऊ शकत नाही. कुंभाराशिवाय मडकं होऊ शकत नाही. सोनाराशिवाय अलंकार होऊ शकत नाही. आणि त्याच्याशिवाय तुम्ही आम्ही राहू शकत नाही. म्हणून त्याला मान्य करावं लागणार आहे. पण इतकं सांगून तरी त्या लोकांच्या डोक्यात भरत नाही. काय सांगावं तुम्हाला, विशेष वाटतं बघा. एक आंधळ दुसऱ्या आंधळ्याला भेटलं. आता मी लक्षपूर्वक ऐका बघा. एक आंधळ दुसऱ्या आंधळ्याला म्हटलं, अरे म्हटले किती वय तुझं? ते म्हटलं मी 100 वर्षाचा झाले. मी म्हटलं मी 80 वर्षाचा आहे. म्हटलं काय तू 100 वर्षाचा झाला, आतापर्यंत तू कधी सूर्य बघितला का? कोणी कोणाला विचारलं? हा, ते महत्वाचं आहे. आंधळ्याने आंधळ्याला विचारलं, तुला 100 वर्षाचं झालं, मलाही सूर्य दिसला नाही, तुला दिसला का? म्हणून मलाही दिसलं नाही. म्हणून तुला आणि मला दिसला नाही याचा अर्थ जगामध्ये सूर्य नसला पाहिजे. मी म्हटलं तुला दिसत नाही, मला दिसत नाही, लोक ओरडतात, आपण निश्चित व्यक्त करू. बरं, निश्चित व्यक्त करायला लोक तयारच असतात बाबा. मग त्यांनी निश्चित व्यक्त करायचा ठरला आणि सगळे आंधळे गोळा केले. बरं, सगळ्यांना गोळा करायला काही वेळ लागत नाही. कशा पद्धतीने ती सांगते ऐका.
का? एका वर्गात सगळे विद्यार्थी बसले. सरांनी सगळ्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला, मला सांगा मुलांनो, एका खोलीमध्ये 11 मेंढरू कोंडले, 1 मेंढरू पळालं, खाली किती उरले? सगळे म्हटले सर 10 उरले 10. सर म्हटले सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे, बसा खाली. पण एक कोपऱ्याला बसलेलं विद्यार्थी होतं, ते म्हटलं सर सगळ्यांचं उत्तर चुकलंय. सर म्हटले मूर्ख आहे का? अरे तू 3 वर्ष झाली एका वर्गात बसला, तू म्हणतो उत्तर चुकलं, आणि कोपऱ्याला बसला. कोपऱ्याला बसणारे नेहमी मत ठरत असतात. मागे नका बाबू, मी कीर्तनातलं नाही वर्गातलं सांगते. आणि कीर्तनात कोण माग बसतं माहिती का तुम्हाला? कीर्तनामध्ये कोण कोपरा कोण बसत असतं? ज्याला पुरी माळायची ती कोपऱ्याला बसतं. ज्याला माहिती महाराज पुरी माळता येणार नाही म्हणून तिथं तो संधी चालू असतो. असं पण इथले सगळे भाविक आहे, तुम्हाला कोणाला काही म्हणत नाही, पण ते कोपऱ्याला बसलेलं. मी म्हटलं सर सगळ्यांचं उत्तर चुकलं, फक्त बरोबर मला येते. सर म्हटली जास्त बडबड करू नको, पटकन उत्तर सांग. मला असं नाही, प्रश्न विचारा. सर म्हटले आई एका खोलीत 11 मेंढरू कोंडले, 1 मेंढरू पळालं, खाली किती उरले? ते म्हणलं सर एकही उरलं नाही. सर म्हणले मूर्ख आहे का? आणि एका खोलीत 11 मेंढरू कोंडले, 1 मेंढरू पळालं, खाली किती उरले? ते म्हणलं सर एकही नाही ना. सर म्हटले असं कसं काय? ते म्हणलं सर मेंढराची जातच अशी आहे, एक पळालं का अख्खे पळालं. तशी नास्तिकाची जात आहे. नास्तिकाला या म्हणावं लागत नाही, नास्तिक येतच असतो. तशी आंधळ्यांची सभा भरली. सूत्रसंचालन अँकरिंग करायला एक जण पुढे उभं होतं. ते म्हटले बघा आपण या ठिकाणी निश्चित व्यक्त करण्याकरता जमलेलो आहोत. माझ्या आंधळे बंधू आणि भगिनींनो, अध्यक्ष महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत, ते त्यांचं मत मांडतील. आपण सगळ्यांनी शांत चित्ताने ते ऐकून घ्यावं. सगळ्यांनी शांतता ठेवली आणि अध्यक्ष बोलायला उभे राहिले. खोटं नाही सांगत, अध्यक्ष बोलायला उभे राहिले, पण 10 मिनिटं माईकचा त्याचा ताळमेळच लागला. आंधळ होतं ना अध्यक्ष, ते बोलायला उभं राहिलं. ते बोलू लागलं, माझे बंधू आणि भगिनींनो, आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत याचं कारण सर्वांना माहित आहे. लोक म्हणतात जगात सूर्य आहे, पण आतापर्यंत तुम्हालाही दिसला नाही, मलाही दिसला नाही. याचा अर्थ जगामध्ये सूर्य नसला पाहिजे आणि तो निश्चय व्यक्त करण्याकरता आपण इथं जमलेलो आहोत. आपल्याला हे सिद्ध करायचं आहे की जगामध्ये सूर्य नाही. तो आपलं बोलत होता. कोण बोलत होतं? अध्यक्ष. आणणाऱ्यांचा अध्यक्ष बोलत होता. पण बोलता बोलता नेमकं वरतून घुबड उडत होतं. घुबड माहिती का तुम्हाला? हा, ते घुबड त्याने हे सगळं ऐकलं ना. ते घुबड खाली उतरलं तर त्यानं माईक हातात घेतला. आता अध्यक्ष महोदयांनी जे मत मांडलेलं आहे त्या मताला आमच्या घुबडांच्या पार्टीच्या वतीने आम्ही अनुमोदन देतो. आता मला घुबडांना दिवस दिसतं का? नाही. आंधळ्यांना दिवस दिसतं का? नाही. मग त्यांना सूर्य दिसत नाही म्हणजे जगात सूर्य नाही का? जगात सूर्य आहे पण त्यांना पाहायचा दृष्टिकोन नाही. तसं जगात देव आहे पण नास्तिकाला काय दिसणार? देवाय देवा
जरा इकडे पिठलं कसं करायचं तुला शिकवते इकडे. आता तिला सगळा स्वयंपाक येतो, तिला पिठलं येणार नाही का? मग जिला स्वयंपाक येतो तिला शिकवायची गरज नाही. जो देवाला जाणतो मानतो त्याला सांगून उपयोग नाही. मग कुणाला सांगताय? ज्याने आतापर्यंत देवाला मानलेलं आहे पण जाणलेलं नाही त्याला महाराज म्हणतात आई माझा देव जाणत आहे. किती जाणत आहे खरं सांगू का? सध्या लोक कुणालाही जाणत म्हणतात बाबा, कुणालाही. बॅनरवर कुणाचाही फोटो लावतात आणि जाणता अण्णा जाणता काका कोणालाही जाणत म्हणतात, पण जाणते फक्त दोनच. सांगतो तुम्हाला ऐका. जाणत कोण? माझ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्यानंतर जाणत कुणाकडे कोणी झालंच नाही बाबा. अरे किती जाणते किती जाणते. एक कीर्तनकार मला म्हणे ताई तुम्ही छत्रपतींवर का बोलतात? मी तर नेहमी म्हणत असते की महाराष्ट्रातल्या प्रत्येक कीर्तनकाराने माझ्या छत्रपतींविषयी 2 शब्द कीर्तनात बोलणं गरजेचं आहे. याला कारण सांगताय का? या मंदिरात जर कीर्तन चालू असेल आणि मंदिरात जर साबूत ठेवले असेल तर याला एकमेव कारण ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे. त्यांच्यानंतर कारण मंदिराची मस्जिदी झाल्या असत्या आणि त्या मस्जिदीकडे पाहण्याची सुद्धा आपली मात्र त्या ठिकाणी लायकी राहिली नसती बाबा. त्या ठिकाणी हिंमत सुद्धा राहिली नसती. खोटं नाही सांगत. माझ्या राजामुळे ही कीर्तन आणि माझ्या राजामुळे ही धार्मिकता चालू आहे आणि त्या छत्रपती शिवाजी राजे आहेत म्हणून संपूर्ण देशाचा आज मात्र फायदा आहे बाबा. अरे काय होते शिवाजी राजा? नाही केली त्यांनी मजा आणि सुखी केली त्यांनी प्रजा. असा होता माझा शिवाजी राजा. काय छत्रपती शिवाजी राजे? अरे इतकी धनदौलत असताना सुद्धा प्रत्येक राजाचा इतिहास वाचला तर प्रत्येक राजाच्या इतिहासामध्ये कुणीतरी बाई नाचली असेल, पण या महाराष्ट्रात एकच राजा होऊन गेला की त्यांनी माझ्या तुकोबारायांचं कीर्तन पुढे बसून ऐकावं. असा होता माझा शिवाजी राजा. अरे शत्रूच्या सुनेला सुद्धा चोरी बांगडी करून परत पाठवणारे माझे छत्रपती शिवाजी राजे. प्रत्येक मावळ्याच्या दुःख आणि वेदना जाणणारे माझे छत्रपती शिवाजी राजे. म्हणून जाणताही पदवी फक्त माझ्या छत्रपती शिवाजी राजा. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव लाल याचं गरुडावे. शिवरायाचं नाव लाल याचं गरुडावे. एकच राजा अनेक राज्य आले आणि अनेक गेले, पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची सर पुन्हा न येणे आणि पुन्हा न होणे असे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून जाणत येते. आणि दुसरं जाणत सांगू, उभ्या विश्वाचा मालक माझ्या पंढरीमध्ये विटेवर उभा आहे, कटेवर हात आहे, त्याच्या इतकं जाणत उभ्या आयुष्यात दुसरं कोणी झालंच नाही. इतका तो माझा परमात्मा जाणत आहे. बरं तो किती जाणत आहे? मी इथे उभे राहून किती कीर्तन केले आणि तुम्ही किती ऐकले तरी तुम्हाला कळणार नाही की माझा देव किती जाणत आहे. हे कळून घ्यायचं असेल तर माझं म्हणणं इतकंच आहे, कधीतरी आयुष्यात वेळ काढा आणि कधीतरी पांडुरंगाची पंढरपूरची वारी करून पहा, मग कळेल की तो किती जाणत आहे. किती जाणत आहे सांगू तुम्हाला. ऐका बाबा, वारीला निघणारे सगळेच वारकरी असतात असं नाही.
काही हौशी असतात, काही गौशी असतात, तर काही नवशी असतात. पण एक सांगू, अभिमानानं सांगते बाबा, एखाद्यानं कोणत्या दिंडीत नाव नोंदवलेलं नाही, एखादा सरळ चाललाय, पण माझा परमात्मा इतका जाणत आहे की पंढरपुरापर्यंत जाईपर्यंत एखादाही उपाशी ठेवत नाही. इतकं जाणत कोण असेल तर फक्त माझा देव. किती जाणत आहे सांगू तुम्हाला. अरे आपल्या घराच्या शेजारी थोडी अडचण वाटली तर घरातली म्हणतात वेचू काट्यात जाऊ नको. पण खोटं नाही सांगणार बाबा. कुठे लावटी असते, कुठं झोपतो माहित नाही, तिथं किती प्रेत जाळले तर किती नाही, स्मशानभूमी होते की घर होते काहीच माहित नाही, पण त्या राहुटीमध्ये झोपतो. पण तुम्हाला सांगू, केसाला सुद्धा धक्का लागत नाही इतका तू जाणत आहे. आणि त्याच्या इतका जाणत उभ्या आयुष्यात कोणी झालंच नाही. इतका जाणत आहे, इतका जाणत आहे. म्हणून त्याला जाणून घ्यायचं असेल ना तर कधीतरी वारी करा तो, मग कळेल. कारण ते ऐकून कळत नाही ना, त्याला अनुभवावा लागतो. तो परमार्थ अंगात घेणावा लागतो. तेव्हा कळतं की माझा देव किती जाणत आहे, किती प्रेम करतो आपल्यावर. इतकं प्रेम करतो माझा परमात्मा, इतकं प्रेम करतो की थोडीशी गर्दी झाली की आपल्याला गर्दीत काहीच सहन होत नाही, काहीच नाही. विचार करा किती प्रेम करत असेल तो आपल्यावर आणि किती जाणत असेल. आणि मुंबईमध्ये कोरोनाचे पेशंट सापडत होते, पण लाखोनी वारकरी गेले, पण एकाही वारकऱ्याला आतापर्यंत कोरोना शिवला सुद्धा नाही. इतका तो जाणत, इतका जाणत आहे. साधी गोष्ट आहे बाबा. एवढे गेले होते, अरे काय व्हायला लागत होतं, पण कुणाच्या केसाला धक्का नाही, कोणी आजारी पडलं नाही बाबा. ही वारी त्याच्यावर अवलंबून सगळं सोडून गेलो होतो. आणि मग तो इतका जाणत आहे. नुसता जाणता नाही तर एकट्याची सत्ता एकाएकी चालते, इतका तो जाणत आहे. इतका जाणता, एकट्याची सत्ता. विचार करा, नुसता महाराष्ट्र सांभाळायचा असत, नुसता महाराष्ट्र सांभाळायचं म्हटला तरी 5 वर्षात 2 मुख्यमंत्री बदलावा लागतात. कोण गुवाहाटी तर कोण कुठं जमत काय बाबा महाराष्ट्रात नुसतं. आणि तुम्हाला खोटं नाही सांगतो, आपल्या बोलण्याचा खरंच राग येतो. पण खरं सांगू, जेवढं महाराष्ट्राचं राजकारण घाणेरडं चाललं तेवढं कुठलंच राजकारण घाणेरडं. इतकं घाणेरडं आणि इतकं गलिच्छ काही कोणाचं लक्ष नाही बाबा. त्यांना फक्त त्यांचंच पडलंय. इथं कोणी राजकारणी बसलेली असेल तर खरंच माफी मागून बोलते, पण खोटं नाही सांगत. सगळ्यात जास्त हानी सामान्य जनतेची होती, दुसरं कोणाचे झालं नाही. त्यांचं चाललं, काय चाललं त्यांनाच माहितीये. देव करून आता तरी सुबुद्धी येऊन चांगलं चालावं महाराष्ट्राचं, तो काही विषय नाही. पण मला सांगायचं इतकंच होतं की महाराष्ट्रात राजकारण म्हटलं तर 2दा मुख्यमंत्री बदलावा लागतो, पण एकच उभ्या विश्वाचा मंत्री फक्त तो. त्यानं ठरवलं ना सगळं तसंच होणार, त्याच्या मर्जीनच होणार. कारण सगळं त्याच्या हातात आहे. काय आपल्या हातात आहे? माऊली वर्णन करतात, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण होले, जे जगाते चालिता. संपूर्ण जगाला चालवणार विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. फार कमी राहिला. अजून मला 3 चर्चा सोडवायचे, अजून एकही नाही ना. म्हणून मला सांगायचं इतकंच आहे की सगळं काही त्याच्या ताब्यात आहे बाबा. तुझी या सत्तेने वेदाची बोलणे, सूर्याची चालणे तुझी याकडे. काय विशेष आहे तो? वेद बोलतात त्याच्या सत्तेने. आम्ही बोलून आमची घसे बसायची वेळ आली. तू आता काय सांगायचं तुम्हाला? बोलून घसे बसायची वेळ आली तरी रोज लोकांना सांगावं लागतं, बाबांनो कीर्तनात बसल्याच्या नंतर चपला काढून बसा. इथून सुरुवात आहे, इथून सुरुवात आहे. तर काय सांगायचं, एकदा असा नमुना होता, अगदी पुढंच येऊन बसला. असं पटंगात कीर्तन होतं आणि त्याच्या एकच पायात चप्पल होती. माझं लक्ष गेलं आणि मी बोलायचं सोडत नाही. त्याला म्हणलं काय तुम्ही एकच पायात चप्पल एक कुठं काढली? ती म्हणे एक गेटवर काढली. म्हटलं मग एकच पायात का? ती म्हणे एक घातली असते की एक चोरीला जात नाही म्हणून एक घातली. सांगावं लागतं चपला काढून बसा. काय दिसते तुम्ही बघा ना जरा. मुस्लिम धर्माकडे पाहणं बाबा, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्यांची नमाज पाडायची वेळ झाली ना तर ते भंगारच्या दुकानात असेल तरी नमाज पाडतात, केळीच्या गाडीवर असेल तरी नमाज पाडतात, आपल्या घरी कुठलंही काम करायला आले तरी नमाज पाडतात. मग त्या मुस्लिमांना त्यांच्या धर्माबद्दल जर इतका अभिमान आहे तर तुम्हाला हिंदूंना आपल्या धर्माबद्दल अभिमान असायला पाहिजे की नसायला पाहिजे? असायला पाहिजे. पण खरं सांगू, हिंदू फक्त बोंबलत आहे, गर्व से कहो आम्ही